शेतकरी विकासाचा अजेंडा घेऊनच महाविकास आघाडी निवडणूक लढणार असून आगामी निवडणुकात सत्तांतर होणारच, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात डेंग्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शासकीय व खाजगी रुग्णालये डेंग्यूच्या रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल झाली आहेत. संबंधित आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण केंद्रात बँकेच्या विकास अधिकाऱ्यांना मास्टर ट्रेनर्स संगणकीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक माळी यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती निमित्त आज 23 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता सातारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते फलटणमधील शंकर मार्केट येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंतीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सातारा तालुक्यातील निसराळ येथे जावळवाडी रस्त्यावर बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले. रविवारी रात्रीच्या सुमारास या मार्गावरून निघालेल्या 4 चाकी वाहनासमोर बिबट्या आला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. ऐतिहासिक वाघनखे पाहण्यासाठी पावसातही साताऱ्यात गर्दी. कराड मलकापूर आगाशिवनगर येथील शिवछावा चौकात असलेल्या एका पानटपरीवर कराड शहर पोलिसांची शनिवारी अचानक धडक कारवाई. कराड तालुक्यातील ओंड हद्दीत एका पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. जखमींना कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त नाणीज येथून देवदर्शन करून परतताना घडली दुर्दैवी घटना. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ यांनी फलटण तालुक्यातील गिरवी येथे प्राचीन असलेल्या श्री गोपाळकृष्ण मंदिरात दर्शन घेतले. राज्यात सध्या अतिमुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. सातारा जिल्ह्याला 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. कोरोना काळात 200 पेक्षा जास्त मृत रुग्णांना जिवंत असल्याचे दाखवून निधी वाटपात घोटाळा केल्याचा आरोप असलेले भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप गांभीर्याने घ्या अशी सक्त ताकीद उच्च न्यायालयाने सातारा पोलिसांना दिली. महाबळेश्वरच्या केटस पॉइंटवर उंच संरक्षक कठड्याची गरज, पर्यटकांकडून होत आहे मागणी. सातारा शहरातील करंजे पेठेतील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील विद्यालयामधील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी कैलासवासी चंद्रकांत गीते यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी श्रीमती शीला गीते आणि त्यांची कन्या डॉक्टर अस्मिता गीते यांच्या हस्ते शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन ठप्प झाले आहे. या पावसाने महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक बंद झाली आहे. दानवली येथे अंगणवाडीच्या भिंतीचा काही भाग कोसळला तर दुदुशी येथे जिल्हा परिषद शाळेची भिंत ढासळली. वेण्णा लेकजवळ डोंगरावरील माती व दगड रस्त्यावर आले. दरम्यान महाबळेश्वरमध्ये
24 तासात या हंगामातील उच्चांकी म्हणजे तब्बल 240 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पाटण तालुक्यातील गमेवाडी चाफळ येथील उत्तर माण धरण पूर्ण क्षमतेने भरले. या परिसरातील शेतीचा व पाण्याचा प्रश्न मिटला. आरक्षणाबाबत राज्य सरकार असंवेदनशील. खासदार सुप्रिया सुळे यांचे सातारा जिल्ह्यातील कराड येथून टीकास्त्र. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील धक्कादायक घटना. पाचगणी येथील महावितरणच्या कार्यालयातच कनिष्ठ अभियंतास दमदाटी करून मारहाण करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 12 वर्षापूर्वी पश्चिम बंगालमार्गे भारतात अवैधरित्या घुसखोरी करून बनावट जन्मदाखला आधार कार्ड तयार करून सध्या कराड तालुक्यातील वडगाव शिरगाव गावाच्या हद्दीत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेवर उमरस पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील एका शाळेच्या वसतिगृहातून 14 वर्षीय शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली. शाळकरी मुलाचे अपहरण प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. साताऱ्याहून वेणेगावला येत असताना सातारा तालुक्यातील माझगाव येथे पुणे बेंगलोर महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात वेणेगाव येथील दुचाकीस्वार सचिन विश्वनाथ कोळी वय 40 यांचा मृत्यू झाला. सोन्याच्या लिलावामध्ये खरेदी विक्रीत गुंतवणूक करण्यास सांगून एकाची तब्बल 2,27 लाख रुपये ची करण्यात आली फसवणूक. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गिरीश पाटील सचिन जाधव राहणार आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली तर मयूर मारुती फडके राहणार जुना वारजे कर्वेनगर पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचा कराड उत्तर मतदारसंघात भव्य महिला मेळावा पार पडला. फलटण विधानसभा मतदारसंघातील 15,000 विद्यार्थिनींना मोफत सायकली उपलब्ध करून देणार. पहिल्या टप्प्यात 1,500 मुलींना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले सायकलचे वितरण. आरक्षण बचाव यात्रेनिमित्त वंचित आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर 25 जुलैला साताऱ्यात येणार. वंचितचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी दिली माहिती. सातारा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या विरोधात आरोग्यमंत्र्यांच्या दारात आंदोलन करण्याचे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे इशारा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोरेगाव शहरात नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया गाडगे यांचा महिलांशी संवाद. सातारा शहरातील पोवई नाका येथील शिवतीर्थ येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचे केले पूजन. सातारा नगरपालिकेकडून जिल्हा परिषद चौकातील विनापरवाना लावलेली फलके काढली. सातारा शहरात सध्या पावसाची रिपरिप सुरू असून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील वाळलेले झाड पडले. सुदैवाने कोणतीही हानी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरलेल्या युवकावर गुन्हा दाखल करण्याची आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी केली मागणी. वाई तालुक्यातील कुसगाव गावच्या हद्दीत असणाऱ्या एका क्रशर मालकाच्या सांगण्यावरून वाई पोलिसांनी विनाकारण ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत कुसगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एसटी बस स्थानक परिसरातील असणाऱ्या दत्त मंदिराच्या पाठीमागे सर्व्हिस रस्त्यावर दुचाकीने दिलेल्या धडकेत वृद्ध महिला ठार झाल्याची घटना घडली.
या अपघातात सुमन पांडुरंग शेटे वय 82 राहणार शिरवळ तालुका खंडाळा यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी दुचाकी चालक अशोक किसन रिठे राहणार पारगाव तालुका खंडाळा याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। कराडच्या पाणी प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजनमधून 3.5 कोटी खर्च करा अशा सूचना सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी केल्या। दररोज 6 ट्रॉली कचरा गोळा होणाऱ्या खटाव तालुक्यातील पुसेसावळीत अद्याप कचरा उघड्यावर पडल्याचे चित्र दिसत आहे। काही ग्रामस्थ कचरा घंटागाडीत न टाकता रस्त्याकडेला टाकत असल्याने पुसेसावळी परिसरात रस्त्याकडेला कचऱ्याचे साम्राज्य। शिवसेनेचे सातारा जिल्ह्याचे पहिले जिल्हाप्रमुख अर्बन बँकेचे माजी संचालक गोपाळ वागदरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरात 60हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले तर 300हून अधिक रुग्णांची विविध आजारांची तपासणी करण्यात आली। राज्य उत्पादन शुल्क कराड कार्यालयाच्या पथकाने शनिवारी विशेष तपासणी मोहीम राबवली। वाहनांच्या तपासणी दरम्यान लोहारवाडी तालुका कराड गावच्या हद्दीत कराड चांदोली रोडवर गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला। 1250 दारूचे बॉक्स व ट्रक ताब्यात घेऊन एकास अटक करण्यात आली। कोरेगाव तालुक्यातील पिंपवडे बुद्रुक येथे पोहायला गेलेल्या एकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। दीपक बळवंत साळुंके वय 52 असे बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव। वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 63 कोटी 32 लाख रुपयाचा निधी मंजूर। वाई तालुक्याचे आमदार मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश। कराड पाटण मार्गावर सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली। या धडकेत दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला। अभयची वाडी गावाच्या हद्दीत हा अपघात झाला। केदार अशोक सपकाळ वय 18 राहणार मोपरे असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव। या अपघात प्रकरणी दीपक वसंत पवार राहणार कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची निर्मिती होत आहे। या संबंधित जागेची मोजणी कामाला सुरुवात झाली असून लवकरच भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात होणार आहे। पाटण तालुक्यातील सडावाघापूर येथील उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे। पर्यटक सडावाघापूरला मोठ्या संख्येने येत आहेत। येणाऱ्या पर्यटकांमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना चाप लावण्यासाठी पर्यटन मार्गावर पोलिसांचा खडा पहारा। फलटण तालुक्याच्या विकास कामासाठी आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नातून अर्थसंकल्पात 68 कोटी 35 लाख रुपयाचा निधी मंजूर। तर आता नव्याने आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 54 कोटी 95 लाख रुपयाचा निधी मंजूर करून आणला आहे, अशी माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माध्यमांना दिली। सातारा शहरातील अजंठा चौक येथे काळ्या पिवळ्या प्रवासी जीप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप एका इमारतीच्या तळघरातील दुकानात घुसली। या अपघातात 3 जण जखमी झाले आहेत। या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। खंडाळा तालुक्यातील कराडवाडी येथे दुचाकी चारचाकीच्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू। सातारा शहराला पाणी पुरवठा करणारे कास धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने साताऱ्यातील पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात आला मागे। जावली तालुक्यातील कुडाळ करह रस्त्यावर शेते गावाच्या हद्दीत दुचाकी व टेम्पो या 2 वाहनांची समोरासमोर धडक होऊन
झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. हर्षित सदाशिव शेट्टी वय 32 राहणार मुंबई असे मृत युवकाचे नाव. सातारा शहरातील गोडवली येथे बसवण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पाहणी. शिवकालीन वाघनखे साताऱ्यात प्रदर्शनासाठी खुली. शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. कोयना धरणात 52.15 TMC पाणीसाठा. फलटणमध्ये पोलीस पाटलालाच लुटले. बँक ऑफ इंडियामध्ये पैसे भरण्याच्या रांगेत उभे असताना पोलीस पाटील यांच्या पाठीवर असलेली बॅग मधील असलेली 41,000ची रोकड चोरट्यांनी केली लंपास. फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फलटणमध्ये आढळला पिवळ्या पायाचा बट लावा पक्षी. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची आज होणारी निवडणूक करण्यात आली स्थगित. या निवडणुकीला 6 ऑगस्टपर्यंत देण्यात आली स्थगिती. ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेचे पाणी लोकांना पिण्यासाठी सुरू करून जात असताना रस्त्यावर पडलेल्या प्रवाहित वीज तारेचा शॉक लागून कराड तालुक्यातील आबाईची वाडी येथील ग्रामपंचायत शिपायाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना घडल्याने आबाईची वाडी परिसरात शोककळा पसरली. मान तालुक्यातील मसवडवरून काळचौंडी मार्गे झरेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खोल खड्डे पडले आहेत. त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुका अध्यक्ष पूनम माने यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरील झाडात बेशर्मीची झाडे लावून आंदोलन करण्यात आले. ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन जनतेसाठी झाले खुले. कराड तालुक्यातील पार्ले येथे ग्रामपंचायत पार्ले ते धारकरी शिवार राम मंदिर येथील पूर्णत्वास आलेल्या रिंग रोड रस्त्याच्या कामाची पाहणी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केली. या प्रसंगी त्यांच्या समवेत भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. बेंदूर सणाच्या मिरवणुकीत वाई तालुक्यात सरपंच बैलाचे विशेष आकर्षण. अनेकांनी सरपंच बैलासोबत सेल्फी फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. वाई आगारातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. एसटी मधील नोकरी करत असताना तंदुरुस्त असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे यांनी केले. वाई आगारात कर्मचाऱ्यांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबिरात त्या बोलत होत्या. नवीन महाबळेश्वरसाठी प्रारूप विकास योजनेची तयारी सुरू. 235 गावांचा बेस मॅप तयार. खटाव मान तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साथ दिल्यास आमदार जयकुमार गोरे यांना माजी आमदार करून दाखवतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते शेखर गोरे यांचे प्रतिपादन. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी वाघनखे पाहण्यासाठी सातारकरांची उडाली झुंबड. सातारा तालुक्यातील बोरगाव नांदगाव रस्त्याच्या साईड पट्ट्यांची दुर्दशा. या रस्त्यावर झुडपांचा विळखा. बांधकाम खात्याला मुहूर्त सापडेना. या मार्गावर प्रवास करताना अपघाताला मिळत आहे निमंत्रण. श्रीराम साखर कारखान्याप्रमाणे फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ उभा करणार असल्याची माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा. तुतारीसारखे दिसणारे पिपाणी चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं. निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय.
खऱ्या वाघनखांचे महत्त्व, नकली वाघांना काय कळणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सातारा येथून विरोधकांवर टीका. कराड आणि मलकापूर येथे निर्माण झालेल्या पाणीबाणीची गंभीर दखल घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड शहरात शनिवारी तातडीने पाहणी केली. त्यानंतर साताऱ्यात जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांच्यासमवेत बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याविषयी चर्चा केली. शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा येथे प्रतिपादन. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव, सातारा आणि खटाव तालुक्याच्या भागामधील रस्त्याच्या विकास कामासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्या प्रयत्नामुळे तब्बल 55 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला. कोयना धरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेती घरे पाण्याखाली गेली, परंतु शासनाने काही लोकांना अद्यापही कोणत्या ठिकाणी जागा दिलेली नाही. आचारसंहितेपूर्वी जमिनीचे वाटप सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिला. दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद. कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व जयवंत शुगरचे प्रेसिडेंट CN देशपांडे यांना द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने इजेक्स गोल्ड मेडल हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. सातारा तालुक्यातील सासपडे ते नागठाणे रस्त्याची झाली चाळण. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना करावी लागत आहे तारेवरची कसरत. सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी कोरेगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील एकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फलटण तालुक्यातील बरड येथे पिकअप वाहनातून कत्तलासाठी चाललेल्या 9 म्हशींची करण्यात आली सुटका. वाई शहराच्या विविध भागात दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगांनी नागरिक त्रस्त. साथीच्या रोगाचा फैलाव झाल्याने सर्वच दवाखाने झाले हाऊसफुल. पाटण तालुक्यातील पाळशी गावामध्ये डोंगरात चरायला सोडलेल्या जनावरांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करत बैलाला केले ठार. या घटनेमुळे पाळशी गावामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. टीम वसंतगडाने 2017 साली वसंतगडावर 700हून अधिक झाडे लावली होती. या झाडांचा 7वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढी एकादशी तसेच मोहरम सणाच्या अनुषंगाने बुधवार दिनांक 17 जुलै रोजी कराड तालुक्यातील तळवीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा रूट मार्च. तासवडे टोल नाका ते तासवडे ग्रामपंचायत वराडे गावातून तळवीड पोलिसांनी हा रूट मार्च केला. कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात शाळेपासून संत सखू मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली. कराड येथील पालिका क्रमांक 3 मधील विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी संतांच्या पोशाखात दिंडीत सहभाग घेतला होता. विठू नामाच्या गजरात रंगले विद्यार्थी. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सातारा शहरात दाखल झाली असून शिवशस्त्र शौर्यगाथा या शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 19 जुलै रोजी सातारा शहरात होणार. या प्रसंगी दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण येथे इन्क्युबेशन
सेंटरचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईवरून महाबळेश्वरमध्ये पर्यटनास आलेल्या एका महिलेचा मंगळवारी श्वसनाच्या त्रासाने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली असून ज्योती जयेंद्र सराफ वय 53 राहणार मुंबई असे मृत पर्यटक महिलेचे नाव. फलटण तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे मागणी. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून कोयनेत सर्वाधिक 22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आत्तापर्यंत सर्वाधिक पर्जन्यमान नवजाला 2356 मिलीमीटर झाले आहे. कोयना धरणात 43.39 TMC इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. उपप्रकार कादंबरीचे लेखक, ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांचे निकटवर्तीय लक्ष्मण माने यांची फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. वाई येथील ॲडव्होकेट योगेश संपत जमदाडे यांना मारहाण केल्याप्रकरणी महिला पोलीस शिपाई आणि तिला मदत करणाऱ्या महिला ठाणे अंमलदाराने कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात वाई वकील संघटनेतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या पुरवणी मागण्यांमध्ये अनेक कामे मंजूर. आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांनी मान तालुक्यातील विकास कामांसाठी 26 लाखाचा निधी मंजूर. या निधीतून तालुक्यात 40 तलाठी कार्यालय, VIP विश्रामगृह आणि रस्त्याची कामे केली जाणार आहेत. महाराष्ट्रातील सार्वजनिक उपक्रम, महामंडळे व कंपन्यातील संचलित तोट्यातील महामंडळाची चौकशी व्हावी अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले. कराडचा नावलौकिक जगभरात व्हावा यासाठी कराड शहराला क्रीडानगरी बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितले. कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखान्यास जास्त साखर निर्यातीबद्दल नॅशनल फेडरेशनचा 2य क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. सातारा जिल्ह्यात फलटणमधील यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये हायटेक इनोव्हेशन लॅब सुरू करण्यात आली अशी माहिती श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉक्टर सचिन सुभाषराव सूर्यवंशी यांनी दिली. कोयना आणि पोफळी परिसराला बुधवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का. भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 13.6 किलोमीटर अंतरावर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी सौ प्रतिभा चेतन शिंदे यांची निवड करण्यात आली. सातारा महाबळेश्वर महामार्गावरील वेण्णा नदीच्या पुलावरून 40 फूट खोल कार नदीत कोसळली. अपघातामध्ये कारमधील 4 जण जखमी झाले. 15 ऑगस्टपर्यंत जिल्हा वार्षिक आयोजनातील कामाचे कार्यादेश द्या. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत सातारा जिल्ह्यातील 2 तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळूबाई मंदिर व मान तालुक्यातील
शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिर या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा पुढील प्रमाणे: कोयना 41.40 TMC, धोम 3.11 TMC, धोम बलकवडी 0.80 TMC, कन्हेर 3.35 TMC, उरमोडी 2.17 TMC, तारळी 2.26 TMC. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून पीक विमा योजनेत सहभाग घेतला असून यावर्षी खरीपसाठी सरकारने दिलेल्या मुदतीत 2,84,000 अर्ज आले आहेत. सातारा जिल्ह्यात अनेक मराठी मालिकांचे शूटिंग सुरू असून लाखात एक आमचा दादा या मालिकेचे शूटिंग वाईमध्ये तर पारू या मालिकेचे शूटिंग परळी येथे सुरू आहे. सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस, भूजल पातळी घटली. मान व खटाव तालुक्यामध्ये आजही 21 टँकरने पाणी पुरवठा सुरू. फलटण येथे काही बँका मुद्दाम अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जाचे वाटप करत नसल्याने अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेसाठी बँकर्स व अधिकारी यांची फलटणमध्ये बैठक लावणार, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली माहिती. नदीपात्रातील पाण्याच्या पाईप गेल्या वाहून, यामुळे कराड शहराला होणारा पाणीपुरवठा झाला ठप्प. पश्चिम महाराष्ट्रात शेतीला दिवसा व शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी आणखी 1091 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. याबाबत पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात 276 उपकेंद्रासाठी एकूण 1991 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. 4 महिन्यात केंद्रातील सरकार बदलेल, शेकापचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. सातारा जिल्ह्यात दिनांक 1 जूनपासून आत्तापर्यंत एकूण सरासरी 393.7 मिलीमीटर पावसाची नोंद. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक घरातील व परिसरातील ओल्या व सुक्या कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यासाठी जिल्ह्यात 7 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येणार. जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचे 2 रंग, ओला कचरा हिरवा तर सुका कचरा निळा या नावाने अभियान राबवले जाणार, अशी माहिती जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे 3 वर्षासाठी लंडनहून भारतात आल्यानंतर पहिल्या टप्प्यात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात येत्या शुक्रवारी ठेवली जाणार आहेत. रिक्षाच्या भाड्याच्या कारणावरून सातारा शहरातील विलासपूर येथील एका तरुणावर तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी 3 जणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील रेल्वे स्टेशनमध्ये रोटरी रेल्वे गार्डन येथे एका 30 ते 35 वर्षीय युवकाचा डोक्यात सिमेंट कॉन्क्रीटचा मोठा तुकडा घालून अज्ञाताने खून केल्याची घटना घडली. मृत युवक हा ठाणे येथून रेल्वेने लोणंद येथे आला होता. वाई शहरातील गंगापूर येथील नगरपालिका शाळा क्रमांक 5 येथे ओढ्यालगत असलेल्या जागेत परिसरातील नागरिकांनी कचराकुंडी केली आहे. यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्य रस्त्यावर ही कचराकुंडी असल्याने या परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. महाबळेश्वर शहर व तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून मागील 1.5 महिन्यात 1770 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर मागील 2 दिवसात
11 इंच पावसाची नोंद झाली आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या महिला मेळावा आदरणीय PD पाटील साहेब स्मृतीस्थळ यशवंतनगर तालुका कराड येथे दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. फलटण तालुक्यातील सडावाघापूर येथे असलेला उलटा धबधबा पाहण्यासाठी आलेल्या काही हुल्लडबाज युवकांवर मल्हारपेठ व चाफळ पोलिसांनी केली कारवाई. 2 दिवसात 55 वाहनांवर कारवाई करून 36,000 रुपयाचा दंड वसूल केला. पाटण तालुक्यातील कदमवाडी येथे घरफोडी करून चोरट्यांनी 12 तोळे सोने आणि 30,000 रुपयाची रोकड लंपास केली. या प्रकरणी मल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवक पतसंस्था तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी शांताराम अहिवळे यांची निवड झाली आहे. कराड येथे लोकनेते दिवंगत विलास काका पाटील उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आणि कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. खटाव तालुक्यातील पाचवड येथील जय भवानीचे 45 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची परंपरा कायम राखली.